जय शिवराय शेतकरी मित्रांनो। तर शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये जे काही आता पहिली आणि दुसरी यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे, त्यामध्ये आता कोणत्या शेतकऱ्यांना 31 तारखेपूर्वी म्हणजे 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर संपूर्ण पैसे म्हणजे जे काही कर्जमाफीचा 2 लाख रुपयापर्यंत आकडा आहे तो जमा करण्याची रक्कम, ह्या जे काही काम होणार आहे त्यासोबतच कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सोलापूरमध्ये बोलताना कार्यक्रमामध्ये काय सांगितलं त्याचं देखील संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सहकार विभागाने 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी ही जाहीर केलेली आहे। त्यामध्ये 13,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 तारखेपूर्वीच जमा करण्यात येणार आहे। यासोबतच जसजशी बँकांकडून माहिती ही सरकार विभागाकडे जमा होईल तशाच पुढील याद्या देखील जाहीर करून कर्जमुक्तीची रक्कम हे जमा करण्यात येईल। एकही पात्र शेतकरी या योजनेतून मागे राहणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्री यांनी सोलापूरमध्ये कार्यक्रमामध्ये दिलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामध्ये कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र जिल्हा बँकेच्या वतीने नव्याने पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुक्रवारी देण्यात आले होते। तर आता या आपल्या कर्जमाफीच्या याद्या आपल्या सोसायटी संस्था म्हणजे मध्यवर्ती बँकेच्या बँकेत लागणार आहे किंवा त्या सोसायटी संस्थांमध्ये मिळणार आहे। त्यासोबतच जे का आपलं सेतू केंद्र आहे, आपले सरकार सेवा केंद्र आहे आपल्या जवळील, यामध्ये सुद्धा आपल्या कर्जमाफीची यादी म्हणजे त्यामध्ये नाव आहे की नाही या गोष्टी आपल्याला जवळून पाहायला मिळणार आहेत। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालेलं नसेल, KYC झालेलं नसेल, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ KYC करून घ्यावी जेणेकरून कर्जमाफीच्या योजनेतून वंचित राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जसजशी माहिती कर्जमाफी संदर्भामध्ये उपलब्ध होईल तसे आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत धन्यवाद। या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।